प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा. तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. मुक्तीदाता तुम्हीच हो, शांतीदाता तुम्हीच हो. मुक्तीदाता तुम्हीच हो, शांतीदाता तुम्हीच हो. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रेषितांना प्रेषित कार्यावरती पाठवत आहे आणि पाठवत असताना 4 गोष्टी आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे त्याने केलेली 12 प्रेषितांची निवड. लाखो लोकांचे थवे आजूबाजूला वावरत आहेत. सगळीकडे त्याच्या नावाचा गवगवा झालेला आहे. बऱ्याच लोकांच्या मुखातून त्याच्याविषयी गौरवोद्गार निघत आहेत. तरी देखील त्याची नजर मात्र तीक्ष्ण, रत्नपारखी. आपल्याला कोण हवं आहे, जवळ कोणाला घ्यायचं, तयार कोणाला करायचं, प्रेषित कार्यावरती कोणाला पाठवायचं, ह्याचा अगदी बारकाईने तो विचार करत आहे. आणि त्यातून त्याने 12 जणांना निवडलं. कशासाठी निवडलेलं आहे? सर्वप्रथम अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार देऊन त्याला तो पाठवणार होता. सर्व प्रकारचे रोग बरे करण्याचा, सर्व प्रकारची दुखणी बरी करण्याचा अधिकार देऊन तो त्यांना पाठवणार होता. त्यासाठी त्याने त्यांची निवड केलेली आहे. ह्या 4 गोष्टींमध्ये 4 महत्त्वाची तत्वे दडलेली आहेत. पहिली महत्त्वाचं तत्व म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये आपला सोबती म्हणून, आपला साथी म्हणून कोणाची निवड करत असतो. पती पत्नी वगळता मित्रपरिवारांमध्ये विशेष करून कोणाची निवड आपण करत असतो त्यावरती चिंतन होणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या 12 प्रेषितांना सोबत ठेवलं. 3 वर्षे ते एकत्र राहिले. सगळ्यांवरती सारखेच संस्कार त्यांनी केलेले. तरी देखील सर्वांनी सारखंच फळ दिलं असं नाही. फक्त जुदास वगळता इतर सर्वांनी भरभरून फळ दिलं आणि आज त्यांच्या फळांवरतीच ख्रिस्त सभा पालनपोषण करून एवढी लहानाची मोठी झालेली आहे. अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार देण्यात आलेला आहे. ही पहिली गोष्ट त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे. कशासाठी? कारण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः शुद्ध आहे. म्हणून मदर तेरेसा आपल्या सिस्टरांना सांगायच्या की परमेश्वर पवित्र आहे, मी पवित्र होण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्ही देखील पवित्र होणं गरजेचं आहे. आपल्याला फक्त सेवा करायची नाही, आपल्याला फक्त कार्य करायचं नाही, आपल्याला फक्त आपल्या संसारातील कामकाज करायचं नाही, तर हे सर्व करत असताना आपल्याला पवित्र व्हायचं आहे. दिवसेंदिवस शुद्ध व्हायचं आहे. शुद्ध नजर, शुद्ध विचार, शुद्ध वाणी, शुद्ध शरीर, शुद्ध हृदय, शुद्ध मन आणि परिशुद्ध असा आत्मा. ह्या शुद्धतेचं वरदान देऊन प्रभू येशू ख्रिस्त अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार त्यांना देत आहे. ते काढून टाकण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे जिकडे कुठे आपल्याला अशुद्ध आत्म्याचं कार्य दिसतं तेव्हा ते कार्य थांबवण्यासाठी माणसाने प्रयत्नशील राहिलं पाहिजे. बऱ्याच वेळेला ते कार्य थांबवणं हे फार मोठं आव्हान असतं. पलीकडची पार्टी जी असते, पक्ष जो असतो तो आपल्यापेक्षा मजबूत आहे असं आपल्याला वाटतं.
अशा वेळेला संत जॉनने लिहिलेल्या पत्रातील वाक्य विसरायचं नसतं की जो तुमच्या मध्ये आहे तो जो बाहेर आहे त्यापेक्षा अधिक बलवान आहे. परमेश्वर ह्या जगातील सगळ्या अशुद्ध शक्तीपेक्षाही अधिक सामर्थ्यशाली आहे. म्हणून येशूने आपल्या प्रेषितांना अशुद्ध आत्मे काढून टाकण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानंतर सर्व प्रकारचे रोग बरे करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. माणूस आजारी का पडतो त्याचा विचार सर्वप्रथम होणं गरजेचं आहे. आहार, विहार, विराम, विचार हे 4 स्तंभ सतत डोळ्यासमोर ठेवायचे आणि जर त्याविषयी आपण काही कमी जास्त करत असू तर आपण आमंत्रण देत असतो आजारांना. कधीकधी अपघात होऊ शकतो, कधीकधी संसर्गजन्य रोग असू शकतो, हवेमध्ये काय पालन झालेला असतो म्हणून आपण आजारी पडतो. परंतु निष्काळजीपणामुळे, दुर्लक्ष केल्यामुळे जर आपण आजारी पडत असू तर आपण त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. परंतु आपला आजार कोणताही असला तरी परमेश्वर साथ देणारा आहे, तो बरे करणारा आहे, ह्यावरची श्रद्धा ढळू द्यायची नाही. सर्व प्रकारची दुखणी बरी करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. रोग हा कधीकधी तात्पुरता असू शकतो, पण दुखणं कधीकधी कायमचं असू शकतं. म्हणजे हे दुखणं शारीरिकच असेल असं नाही, ते मानसिक, भावनिक असू शकतं, सामाजिक, आध्यात्मिक सुद्धा असू शकतं. म्हणूनच अशी सगळ्या प्रकारची दुखणी बरे करण्याचा अधिकार येशूने आपल्या प्रेषितांना दिलेला आहे. म्हणून ख्रिस्त सभेकडे यायचं, रुग्णाभ्यंग साक्रामेंत म्हणा, प्रायश्चित्त साक्रामेंत म्हणा, त्याद्वारे पूर्णपणे चांगलं आरोग्य अनुभवण्यासाठी. ती कृपा आपल्याला ह्या दिवसांमध्ये मिळावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.